नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपण पाहतोय की सोसायटीमध्ये मंगळागौरीची स्पर्धा सुरू होते आणि त्यावेळेस आपण पाहतो सर्वजण हे स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी असतात. त्यावेळेस निवेदक हे सर्व जोड्याने सांगतात की आता तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि तेव्हा सर्वांना दिव्याची पिशवी शोधू लागतात. परंतु दिव्याची पिशवी काही नसते आणि आपण पाहतो कलाची आई आणि अद्वैत हे घाईघाईने दिव्याची पिशवी आणून देतात आणि कला ही त्यातले दिवे चेक करू लागते तर सर्व दिवे फुटलेले असतात. आणि कलाचे दिवे फुटलेले समजताच नैना मात्र मनमोहक होऊन खूप आनंदी होते. त्यानंतर आपण पाहतो की सुपामध्ये तांदूळ ठेवून डान्स करणे त्याचबरोबर निवेदक हे सर्वांना वेगवेगळे टास्क देतात आणि आपण पाहतो अतिशय उत्साहामध्ये सर्व टास्क पूर्ण केले गेले जातात. आणि तेव्हा रोहिणी आणि नंदिनी हे अतिशय आनंदित असतात. तेव्हा रोहिणी आणि नैना हे अतिशय आनंदी होतात कारण की त्यांना वाटते की ते विजयी झाले आहेत. आणि आपण पाहतो की निवेदक हे स्पर्धेचा निकाल जाहीर करतात त्यावेळेस रोहिणी, नैना, कला व हे सगळे यांचे चेहरे जे असतात ते पडतात. येणाऱ्या पुढील भागांमध्ये मंगळागौरीच्या पहिल्या फेरीचे विजेते कोण होणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं?